पहिल्यांदाच जरी पुरणपोळी करणार असाल ना, तरीही तुमची पोळी इतकी मस्त अशी गुबगुबीत टम्म फुगलेली तयार होईल. मुळात म्हणजे या पोळीच्या कडेपर्यंत सारण पोचलेलं असेल. बघा, अगदी भरगच्च सारण भरलेली, कडेपर्यंत सारण पोचलेली ही पोळी तयार करण्यासाठी मुळात म्हणजे कणिक कशी भिजवायची. तर कणिक आपण जरा सुद्धा पाण्यात न भिजवता, खूप वेळ जास्त तिंबत न बसता अशा लवचिक कणकेच्या चौपट सारण भरून आज आपण पुरणाच्या पोळ्या तयार करणार आहोत. कणिक जर व्यवस्थित भिजली तर बघा, कडेपर्यंत सारण पोचतं. अगदी मस्त पातळ आवरणाच्या गुबगुबीत फुगलेल्या आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या म्हणावं ना, अगदी तशाच तयार होतात. आणि तुम्हाला एक सांगू का, या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर मात्र तुमची वाहवा तर घरामध्ये होईलच आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला एक आनंद मिळेल की आपली पोळी अतिशय पातळ, तलम आणि अशा गुबगुबीत तयार झाल्या आहेत. मुळात म्हणजे पहिल्यांदाच जरी करत असाल तरी सुद्धा तुमच्या पोळ्या इतक्या मऊ लुसलुशीत होतील याची मात्र 100% खात्री. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. पोळी करणं तर खरं तर अजिबात अवघड नाहीये आणि जर आपण छोट्या छोट्या टिप्स पाहिल्या तर अगदी झटपट आणि सहजपणे तुम्ही पोळी बनवू शकाल. इथे मी ही डाळ घेतलेली आहे. कप मेजरमेंट प्रमाणे 1 कप डाळ घेतलेली आहे आणि साधारण 2 ते 3 तास आधी भिजायला घातली. डाळ स्वच्छ धुवून आणि मग भिजायला घातली होती, त्यामुळे या पाण्यासहितच मी ही डाळ कुकरमध्ये आता काढून घेणार आहे. जर डाळ व्यवस्थित भिजली असेल तर मात्र पटकन शिजते. आता डाळ ही अशी सारखी करून घ्यायची आणि अगदी किंचित वर इतकं पाणी मी ठेवलेलं आहे, कारण मला यासाठी कट काढायचा नाहीये, म्हणून मी लगतच पाणी ठेवलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी हळद घातली नाहीये. आणि झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण इथे पोळीची कणिक भिजवतोय, त्याकरता इथे मी अगदी बघा हलकासा असा धाप देऊन हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप डाळ होती म्हणून 1च कप गव्हाचं पीठ आहे. आता पोळीला एक छान बाइंडिंग यावं, जर तुम्ही नवशिके असाल तर मात्र तुम्ही आवर्जून यामध्ये 2 टेबलस्पून इतका मैदा आवर्जून घाला, कारण मैद्याने कणकेला फार असा छान लवचिकपणा येतो. हवी तेवढी पातळ पोळी लाटता येते. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिसळून घेतलं. आता यामध्ये आणखीन एक महत्वाचं जिन्नस घालायचं आहे, ते म्हणजे 1 चमचा साजूक तूप किंवा तेलाचं मोहन घातलं तरीही चालेल. मी इथे 1 टेबलस्पून इतकं हे साजूक तूप घेतलेलं आहे. ते चांगलं कडकडीत गरम केलं आणि ते यावर घातलेलं आहे. जर तुम्ही तेलाचं मोहन घालणार असाल तर मात्र 2 टेबलस्पून इतकं तेलाचं मोहन घालायचं आहे. तूप होतं, तूप घट्ट घेतलं होतं आणि ते वितळवून जास्त होतं, म्हणून मी 1च टेबलस्पून घेतलेलं आहे. आता हे मोहन आपल्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. हे असं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाकणाला चोळून घेतल्यामुळे या पोळ्या अगदी 2 दिवस सुद्धा छान अशा मऊ लुसलुशीत राहतात आणि मुळात म्हणजे या पोळ्या लाटताना अजिबात फाटत नाही. बघा, हे असं छान मोहन लागलं पाहिजे की जेणेकरून पोळी मऊ लुसलुशीत होते आणि लाटताना जरा सुद्धा ही पोळी फाटत नाही. आता यामध्ये आपण 1च कप पाणी घेतलेलं आहे आणि अगदी 2 चिमूट इतकी हळद पाण्यामध्ये घालायची. फार अतिशय जास्त गडद पिवळा रंग सुद्धा पोळीला छान दिसत नाही, त्यामुळे अगदी हलका पिवळसर रंग येण्यासाठी मी इथे पाण्यामध्ये हळद घातलेली आहे. म्हणजे जास्तीची हळद सुद्धा लागत नाही आणि फार अशा बटबटीत पिवळ्या रंगाच्या पोळ्या दिसत नाहीत. बघा, अगदी हलका असा रंग या कणकेला आलेला आहे. आता कणिक मी आपली जशी नेहमीची पोळ्यांची म्हणजे चपातीची जशी कणिक असते त्यापेक्षा किंचित सैलसर अशी मळून घेतलेली आहे. फार सैलसर सुद्धा कणिक मळण्याची गरज नाही. आणि बघा, हळद सगळी तळाशी बसलेली आहे. अगदी हलकासा पिवळसर रंग या आपल्या पोळीला आलेला आहे. आता एक ओलसर सुती कापड करायचं आणि ते यावर असं ठेवून द्यायचंय. या ओलसर सुती कापडामुळे काय होतं, व्यवस्थित कणिक छान अशी तिंबली जाते. आपल्याला बराच वेळ कणिक तिंबण्यासाठीचा वेळ लागत नाही किंवा फार वेळ कणिक मळावी लागत नाही. आता हे कणिक आपण आपलं काम करणार आहे. व्यवस्थित छान अशी कणिक भिजून तयार होणार आहे. पाण्यामध्ये भिजत घातली तर कधी कधी खूप सैल होते, म्हणून या पद्धतीने अशी तासभर अशी कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे. इथे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि बघा, अतिशय मऊ लुसलुशीत डाळ शिजलेली आहे, कारण डाळ आपण भिजायला ठेवली होती आणि लगत पाणी ठेवलं असल्यामुळे तुम्ही बघाल तर अजिबात या डाळीमध्ये पाणी जास्तीचं शिल्लक राहिलेलं नाहीये किंवा डाळ सुद्धा तळाशी करपली नाहीये. अगदी 3 शिट्ट्यांमध्ये छान मऊसूत आपली ही डाळ शिजलेली आहे. आता आपण काय करायचं, गॅस अजिबात चालू करायचा नाही आणि एखादं मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने ही डाळ सगळी अशी मॅश करून घ्यायची आहे.
किंवा मग जर तुमच्याकडे चाळणी असेल तर त्या चाळणीने चाळून घेतली तरीही चालेल, पण गूळ घालण्याच्या अगोदरच चाळून घ्यायची, म्हणजे झटपट आपलं पुरण वाटून होतं. पण ही डाळ छान मऊसूत शिजली होती, त्यामुळे मॅशरनेच व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे. 1 कप डाळ होती, त्याकरता 1 कप इतकाच मी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घातलेला आहे. जर तुम्हाला अर्धी साखर अर्धा गूळ असं वापरायचं असेल तरीही चालेल, किंवा गुळाचं प्रमाण थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर काहीसं असं सैलसर मिश्रण तयार होतं. हळूहळू हळूहळू ते मिश्रण असं घट्टसर व्हायला लागतं. आपल्याला वाटतं आपलं पुरण तयार झालं. आपण काय करतो, एकत्रित हे असं पुरण गोळा करतो आणि त्यामध्ये पळी उभी राहून बघतो, तर पळी व्यवस्थित उभी असते. पण काय करायचं, नेहमी अशी पळी उभी करताना सगळं असं समान हे मिश्रण असं पसरायचं आणि मग पळी उभी राहून करून बघायची आहे. बघा, असं मी सरळ केल्यानंतर ही पळी उभी राहत नाहीये. याचाच अर्थ काय, तर आपलं पुरण हे अजून तयार झालं नाहीये. त्यामुळे एकत्रित गोळा करून मग त्यामध्ये तर पळी सहज उभी राहते. आणि मग अशा पुरणाच्या पोळ्या तयार करायला गेलो की त्या पुरण सगळं बाहेर येतं आणि व्यवस्थित पोळी तयार होत नाही किंवा फाटतात त्या पोळ्या. म्हणून असं बघा, पुन्हा मी आता परतल्यानंतर हे असं सरळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर पळी उभी केली तर ती व्यवस्थित उभी राहिली. याचा अर्थ आता हे आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये 2 टेबलस्पून किंवा 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं. याच्याने छान अशी पुरणाला चकाकी येते, सुवासही छान येतो. आणि सगळ्यात शेवटी वेलची आणि जायफळाची पूड घालायची आणि हे एकदा असं मिसळून घ्यायचं. आता मी हे चाळणीतून वगैरे गाळून घेणार नाहीये, कारण मी आधीच मॅशरने छान असं हे मॅश केलं होतं. हे आता पूर्णतः थंड होण्यासाठी आपण असंच या कुकरमध्ये ठेवून देणार आहोत. जर तुम्हाला वाटलं यामध्ये डाळीचे कण आहेत तर तुम्ही आता सुद्धा पुरणाच्या गाळणीतून गाळून घेतलं तरीही चालेल, पण हे असंच थंड केलं की मग पोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. आता इथे आपली कणिकही व्यवस्थित तिंबली आहे. बघा, मी जशी ठेवली होती तशीच कणिक इथे तयार आहे. बघा, आत्ताच तिला इतका छान लवचिकपणा आला, कारण आपण यामध्ये 2 चमचे मैदा सुद्धा घातला होता, 1 टेबलस्पून तुपाचं मोहन घातलं होतं. त्यामुळे अतिशय लवचिक आपली कणिक तयार होते. बघा, काय मस्त अशी या कणकेला तार वळलेली आहे. आपण फार वेळ कणिक तिंबली नाही किंवा काहीही फारशी अशी मेहनत न करता, फार तेल किंवा तुपाचा वापर न करता इतकी छान अशी मऊ लुसलुशीत लवचिक आपली कणिक तयार झालेली आहे. हे जे आपण तुपाचं मोहन वापरलं, त्यानंतर यामध्ये थोडासा अगदी 2 टेबलस्पून इतका मैदा वापरला, त्यामुळे कणकेला छान असा लवचिकपणा तर आलाच, पण मुळात म्हणजे तुम्ही यामध्ये तिप्पट काय चौपट जरी सारण भरलं आणि या पोळ्या तयार केल्या तर अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतात. 2 दिवसापर्यंत छान या पोळ्या मऊ लुसलुशीत राहतात. आणि म्हणजे कितीही पातळ जरी ही पोळी तयार केली ना, तरी सुद्धा ही पोळी जरा सुद्धा फाटत नाही. आता छोटा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि हे पुरण सुद्धा पूर्णतः थंड करून घेतलेलं आहे. जेवढा आपला कणकेचा गोळा असेल की नाही, त्याच्या तिप्पट किंवा चौपट तुम्ही जितकं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पुरण यामध्ये भरू शकता. साधारण मी तिप्पट इतकं पुरण यामध्ये भरते किंवा कधी कधी चौपट सुद्धा भरते, पण हे आता तिप्पट मी पुरण घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्या पोळ्या तयार करणार आहोत. तुम्ही तर पाहू शकाल की अगदी व्यवस्थित पोळ्या तयार होतात. आता ही जी लाटी आहे ती मी इथे मैदा घेतलेला आहे किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता बघा, ह्या अंगठ्यानी ना ही अशी कणिक वर उचलत जायचे आणि बोटांनी आपल्या हे पुरण आत दाबत जायचं आहे. या पद्धतीने केलं ना तर व्यवस्थित आपल्याला हा उंडा तयार करता येतो. तळाशी उंडा थोडासा जाडसर ठेवला होता, कडा मात्र पातळ करून घेतल्या होत्या वाटीच्या. आणि मग त्यानंतर या सगळ्या कडा अशा बंद करून घेतल्या. अगदी फार जास्तीचं पीठ नाहीये म्हणून मी इथेच हे पीठ असं मोडलेलं आहे. आता बघा, ही आपली लाटी तयार झालेली आहे. आता पोळी लाटण्यासाठी आणखीन एक महत्वाची ट्रिक म्हणजे इथे मी हा आपल्या चित्रकलेच्या वहीतील मुलांच्या जो पेपर असतो प्लेन तो घेतलेला आहे, किंवा साधा कुठलाही पेपर फुलस्केपचा पेपर वापरला तरीही चालेल. जास्तीचा मैदा न लावता बघा, मी अगदी कमी म्हणजे आहे तो मैदा सुद्धा असा झटकून घेतलेला आहे. फार जास्त पिठूळ पोळ्या आमच्याकडे आवडत नाहीत. कमीत कमी पिठाचा वापर करून या पोळ्या मी नेहमी तयार करते. आता बघा, हे असं दाबून घेतलं म्हणजे कडेपर्यंत सारण आधीच व्यवस्थित पोचतं. आणि हे आता आपण पेपरवर पोळी लाटून घेणार आहोत. तुम्हाला लक्षात येते का, बघा मी एक साईडने पोळी अशी लाटत घेत आहे. एकदा लाटणं फिरवतीये, एकदा पोळी फिरवतीये. आणि तुम्हाला आणखीन एक लक्षात आलं असेल तर पहा, ही पोळी आपल्याला फिरवणं सोयीचं होते कारण आपण पेपर घेतलेला आहे.
आता पेपर असेल ना की मग आपल्याला पोळी गरगर गरगर अगदी सहजपणे फिरवता येईल आणि तुम्ही नवीन जरी असाल तरी सुद्धा तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अतिशय छान पोळ्या करू शकाल, याची मात्र मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. आता बघा, मी दोन्ही बाजूने, कधी एका या बाजूने कधी उलट बाजूने, दोन्ही बाजूने पोळी उलट पालट करून लाटलेली आहे, म्हणजे दोन्ही बाजू अगदी छान अशा पातळ तयार होतात. तुम्हाला दिसत असेल की कडेपर्यंत अगदी सारण व्यवस्थित पोहोचलेलं आहे आणि या बाजूला सुद्धा तुम्ही पाहिलं तर दोन्ही बाजूने आपल्या सारण अगदी व्यवस्थित मस्त असं कडेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि अजिबात कडांना पोळी कुठेही फाटली नाहीये. आता आपण तव्यावर मस्त अशी ही पोळी शेकून घेणार आहोत. थोडेसे बघा असे मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरच हलकेसे असे बुडबुडे आले की मग आपल्याला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यावर सोडून घेऊ शकता. आपण सारखी उलटपालट पोळी करणार नाहीये, त्यामुळे काय करायचं, खालच्या बाजूला डाग आले की मगच ही पोळी उलटवून घ्यायची आहे. बघा काय मस्त अशी गुपगुपीत अशी आपली पोळी तयार झालेली आहे. या पोळ्या अतिशय अलवार तयार होतात, फार नाजूक असतात, त्यामुळे याला सारखं उलट न लावायचं नाहीये, म्हणून मी हातानेच पोळी उलटवून घेतली आणि मग आता ही पोळी तव्यासहितच अशी टोपलीमध्ये किंवा कुठल्याही जाळीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायची, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही. या पोळीच्या तुम्ही पाहिलं असेल तर बघा अतिशय मस्त गुबगुबीत भरपूर असं पूर्णाचा थर असलेली ही पोळी तयार झालेली आहे. दुसरी आणखीन एक पोळी मी तुम्हाला शेकून दाखवते. बघा हलकेसे असे बुडबुडे आले की मग काय करायचं, कडेला आपण एकदा थोडंसं चेक करायचं की पोळी तयार झाली आहे का. असे हलके डाग आले की मग मी हाताने ही पोळी उलटून घेते, कारण ना उलट न लावलं तर पोळी 100% फाटते, कारण अतिशय त्या नाजूक पोळ्या तयार झालेल्या आहेत. आपण जी पीठ मळण्याची पद्धत वापरली ना ती एकदा तरी तुम्ही या होळीला वापरून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा या मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या अगदी 2 काय 3 दिवस ठेवल्या ना तरी सुद्धा चिवट वातट न होणाऱ्या या पोळ्या एकदा तरी तुम्ही या नक्की तयार करून पहा. आणि तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, यापूर्वी कधी तुम्ही ही अशी मोहन लावण्याची पद्धत वापरली होती का किंवा पाहिली होती का, हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही ही पोळी कुठल्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा माझी बोटं दिसतात, एवढं पातळ हे आवरण आपलं तयार झालेलं आहे. आणि ही पोळी बघाल तर हे बघा अतिशय सहज मऊ लुसलुशीत असावी ना इतकी ही मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद. हॅपी होली.